निवडणुकीच्या आधी जो शब्द दिलेला होता त्या शब्दाला पूर्ण पार पाडून विकास कामाला आज इथे गौतम नगरच्या गेटपासून सुरुवात झालेली आहे। आता वेगवेगळे विकास कामाला आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये सुरुवात करत आहेत। ये तो अभी शुरुआत है, आगे आगे देखो होता है क्या। युवा पिढीला जनतेने निवडून दिलेलं आहे, त्यांच्या विश्वासाखाली मी काम करणार आहे आणि एकच सांगेल, माझं ध्येय फक्त एकच, माझ्या लोकांचा फायदा कसा होईल, विकास कामं कशी होईल त्यावरतीच मी जास्त भर देणार आहे। जास्त बोलून जास्त काही वेळ घेणार नाही। धन्यवाद। आमच्या एरियामध्ये लवकरात कोणी यायचं नाही, गटारी काढण्याकरता कोणी येत नव्हतं। आताच्या जेव्हापासून राजभाऊ निवडून आले त्याच्या दुसऱ्या तिसऱ्या दिवसापासूनच रोज एक कर्मचारी येतात, झाडू मारण्यापासून नाल्या साफ करण्यापासून सगळा कचरा काढण्याची व्यवस्था व्यवस्थित चालू आहे। परंतु जेव्हा राजसाहेबांना आम्ही ह्या गोष्टीची मागणी केली होती की बा आमच्याकडे लाईटचा खूप त्रास आहे, लोड शेडिंग आमच्या इथं जवळजवळ 8-8, 9-9 तास असते, त्याकरता तुम्ही काहीतरी उपाय काढा। तर त्यांच्या विदिन दुसऱ्याच्या तिसऱ्या दिवसामध्येच त्यांनी उपाय काढला की तो म्हणजे अक्षरशः नवीन DP बसवली। वर्षा अगोदर ही मागणी आम्ही केलेली आहे, का सुटली नाही ती? पण ती याकरता सुटली नाही कारण की त्या वेळेला जे नगरसेवक होते त्यांनी काही मनावर घेतल्या नाही काही गोष्टी, आणि काही गोष्टी अशा आहेत की ज्या राजभाऊ आल्यानंतर आमच्या शब्दानुसार लगेच सोडवल्या जात आहे। ज्या कोणीच थांबवलं नाही आहे, त्यांच्याकडून थांबलेलं आहे नगरपालिकेकडून। त्याचा जाहीरनामा आहे 10 वर्षापासून की कामं करू, अजून टाक्याच नाही केलं त्यांनी, पाणीच नाही येतं। माझ्याकडे सुद्धा 15-15 दिवस पाणी येत नाही। मग तुमची अपेक्षा काय आता? रोज पाणी द्यायला पाहिजे। नगराध्यक्षकडनं काय निवेदन आम्ही देऊ की आम्हाला रोज पाणी द्या, स्वच्छ पाणी द्या, चांगलं पाणी द्या, गल्लीत घाण नका ठेवू, स्वच्छता ठेवा। आता हे आल्यापासून रोज साफसफाई होते, गटरी साफ करतात। याच्या आधी होतं कधी करत नव्हते, 2-2 महिने 6-6 महिने करत नव्हते। संविधान गेट, आमचं गौतम नगरमध्ये संविधान गेटला मदत केल्याबद्दल आम्ही त्याचं धन्यवाद मानतो। पूर्ण वार्डाकडून सर्वांनी आमच्याकडं सांगणे आहे किंवा त्यांनी आमचं चांगलं हे केलं, आमच्या कामासाठी चांगल्या याच्यात पैसे दिले आम्हाला ना, इथून पुढे पण ते आमच्यावर लक्ष ठेवतील। बस एकच 2 शब्द बोलून माझे। गेले किती वर्षापासून हे तुमचं काम रखडलं? बापरे, इथं गेल्या 60 वर्षापासून रखडलं होतं, पण ते आज सक्सेस झालं। बरोबर आहे का भाऊ? त्याच गेल्या 60 वर्षापासून रखडलं होतं हे काम गौतम नगरमध्ये सराईत, म्हणजे असं मी म्हणलं तरी चालेल की जयंतीची जी सुरुवात आहे या भुसावळ शहरामधली ते गौतम नगरमधूनच